तर मित्रांनो, मालिकेच्या 16 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ओवी सारंग आपल्या रूममध्ये बोलत असतात. तेवढ्यात तिथे बबलू येतो. बबलू सारंगला सांगतो की सारंग, आपल्याला ते गाण्याचे क्लास चालतात ना, ते गुरुकुल आहे, तिथे जायचे. लोकेशन पाठवलं आहे, आपण जायचं का? सारंग म्हणतो चालेल, आपण निघू. ओवी ते ऐकते आणि अमृताला सांगायला येते. इथे मोनिका, राजकुमार आणि तिलोत्तमा बोलत असतात. राजकुमार म्हणतो आपल्याला जी जागा आवडली होती ना गोडाऊनसाठी, तिथे कसले तरी गुरुकुल आहे, गाण्याचे क्लासेस वगैरे चालतात, हल्लीच सुरू झाले. आपण निघायचं का, जायचं का तिथे? त्या लोकांशी बोलून घेऊ आणि जागा आपण विकत घेऊ. तिलोत्तमा म्हणते चालेल, नाश्ता झाला की आधी तिथेच जाऊ आपण. अमृता हे सगळं ऐकते आणि ओवीकडे धावत येते. ओवी म्हणते अमृता काकू, बाबा तिथेच जायला निघाले आणि आपण तिथे गेलो, आपल्याला जर बाबांनी बघितलं तर तो खूप चिडेल, त्याला हे सगळं नाही आवडत. अमृता म्हणते ओवी, अगं आजी पण तिथेच जायला निघाली आहे, त्या सगळ्यांनी जर आपल्याला बघितलं आणि मोनिकाने पण बघितलं ना, तर आपली वाट लागेल. काय करायचं आता? ओवी, अमृता टेन्शनमध्ये असतात. तर इथे अबीर गाण्याचे क्लास चालू होतात आणि ओवी आली नाही म्हणून तिची बाहेर वाट बघत असतो. सावली बाहेर येते. सावली अबीरला म्हणते अबीर, अरे ओवी आता नाही आली आहे ना, मला असं वाटतं तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे ती आली नाही, जाऊ दे, ती उद्या वगैरे येईल. अबीर म्हणतो नाही आई, माझी पूर्ण खात्री आहे, काहीही झालं ना तरी ओवी गाणं शिकायला येणारच. अगं ती खूप छान गाणं गाते, माझी पूर्ण खात्री आहे, ती येईलच. सावलीलाही वाटतं की ओवीने यायला पाहिजे. आता गुरुकुलामध्ये सगळ्यांची भेट कशी होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. की मोनिका तिलोत्तमाकडे येते. मोनिका तिलोत्तमाला विचारते तुम्हाला अमृता वहिनी काही म्हणाल्या आहेत का की ओवीला बरं नाही आहे वगैरे? तिलोत्तमा म्हणते हो, ती मला म्हणाली की ओवीला बरं नाही आहे, मी तिला सांगितलं की जा तिला दवाखान्यात घेऊन जा. मोनिका म्हणते म्हणजे याचा अर्थ त्यांनी थाप मारली, तुम्हाला खोटं सांगितलं? तिलोत्तमा विचारते म्हणजे नेमकं तुला बोलायचं काय? मोनिका म्हणते जेव्हा त्या ओवीला घेऊन घरातून निघाल्या त्यावेळेस मी ओवीला हात लावला होता. ओवीचं अंग अजिबात गरम नव्हतं, ती एकदम ठणठणीत होती, उलट खेळत होती, ती गुंदडत होती. मग हे दवाखान्यात जाण्याचं वगैरे नक्की कुठे गेली काय? तिलोत्तमा म्हणते म्हणजे ओवीच्या आजारपणाचं निमित्त काढून अमृता तिला दुसरी कुठेतरी घेऊन गेली म्हणायचं का? मोनिका म्हणते हो, मला तर 100% तसंच वाटतंय. तिलोत्तमा म्हणते येऊ देत तिला आता घरी, तिला मी चांगला जाब विचारते, खडसावते तिला मी. तर इथे अमृता गुरुकुलाच्या बाहेर उभी असते, जगन्नाथच्या जाण्याची वाट बघते. जसा जगन्नाथ निघून जातो तसं अमृता ओवीला आणायला आतमध्ये जाते. तर इथे सावली बाकीच्या मुलांना भेटायला जाते. अबीर आणि ओवी दोघी केबिनमध्ये असतात. सावली निघून जाते आणि अमृता तिथे येते. अमृता घाई करते आणि ओवीला तिथून घेऊन जाते. अबीर तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि गुरुकुलात ॲडमिशन घ्यायला सांगतो. पण अमृताला माहिती असतं की जर जगन्नाथ इथे आहे तर सावलीसुद्धा इथेच असेल. सावलीवरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून अमृता अबीरकडून फॉर्म घेते आणि ओवीला घेऊन तिथून घाईने निघून जाते. ओवीची काकू ओवीला असं घेऊन गेली म्हणून अबीरला वाईट वाटलेलं असतं. तर इथे जगन्नाथला एक माणूस भेटायला येतो. तो माणूस जगन्नाथला म्हणतो की तुमचं गुरुकुल एका मोठ्या पार्टीला घ्यायचे, तुम्ही ना फक्त आकडा सांगा, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे ते देतील. तुम्ही ही जागा विकली ना तर तुमचाच फायदा आहे, तुम्ही ती जागा विकून टाका. जगन्नाथला काही जागा विकायची नसते. जगन्नाथ स्पष्टपणे त्या माणसाला सांगतो की मला माझी जागा विकायची नाही आहे, पुन्हा हा विषय काढू नको. जगन्नाथ जात असतो. तो माणूस म्हणतो अहो, पार्टीचं नाव तरी ऐकून घ्या, रूपम कॉस्मेटिक, त्यांना तुमची जागा हवी आहे. अहो मेंदळे, खूप मोठी पार्टी आहे, तुम्ही फक्त आकडा सांगा, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे ते द्यायला तयार आहेत. जगन्नाथला आधीचं सगळं आठवतं आणि जगन्नाथ मनात म्हणतो नाही, माझ्या सावलीसाठी, माझ्या लेकीसाठी आता सगळ्याला सामोरं जावंच लागेल. तर इथे सारंग रतनच्या बायकोला भेटायला येतो. रतनच्या बायकोने रतनसोबत डिवोर्स घेतलेला असतो. सारंग म्हणतो वहिनी, तुमच्यासारखा प्रॉब्लेम दुसरा कोणाचा आला ना तर आम्ही मदत नाही करू शकणार, कारण आमच्याकडे कोणी बाई माणूस नाही आहे. जर कोणी बाई माणूस असेल तर एका बाईची मदत बाईच करू शकते, म्हणून कोणी आहे का ओळखीचं?
ती बाई म्हणते, हो मी आहे ना, मला तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. सारंग म्हणतो, चालेल, मग आजच आमच्या टीममध्ये या. तशीही एक नवीन केस आली आहे, उद्या सकाळीच तिथे जाऊ. सुशीला ठीक आहे म्हणते आणि ती लगेचच सारंगला जॉईन करते. तर इथे अमृता ओवीला घेऊन घरी येते. तिलोत्तमा, मोनिका हॉलमध्ये तिची वाट बघत असतात. तिलोत्तमा अमृताला खूप प्रश्न विचारते. कुठल्या डॉक्टरकडे नेलं होतं, कसले औषधं दिली आहेत, कसली गोळ्या दिली आहेत, डॉक्टर काय म्हणाले, असे अनेक प्रश्न विचारते. अमृता म्हणते, हो डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही आणि त्यांनी औषधं वगैरे दिली आहेत, पर्समध्ये आहेत. मोनिका पर्स चेक करते. त्याच्यामध्ये खरोखर औषध गोळ्या असतात. मोनिका तोंडावर पडते. अमृता म्हणते, ओवीला मी रूममध्ये झोपवून आले, इंजेक्शन दिले त्याच्यामुळे तिला झोप लागली. अमृता ओवीला वर घेऊन जाणार असते आणि ओवीच्या हातात असलेला फॉर्म मोनिकाला दिसतो. मोनिका विचारते, ओवीच्या हातामध्ये तो फॉर्म कसला आहे? अमृता खोटं सांगते. अमृता म्हणते, अगं फॉर्म वगैरे काही नाही येते. डॉक्टर इंजेक्शन देत होते तेव्हा ओवी खूप रडत होती. तिचं लक्ष भरकटवण्यासाठी डॉक्टरांनी मुद्दाम तिच्या हातात हा कागद दिला. मोनिका म्हणते, पण तसं कागद वगैरे वाटत नाही आहे, असं वाटतं फॉर्म वगैरे आहे आणि तो कागद चुरगळलेला पण नाही आहे. याचा अर्थ ओवी त्या कागदासोबत खेळली नाही आहे. नेमका कसला फॉर्म आहे तो? अमृता म्हणते, असेल कोणता तरी फॉर्म, डॉक्टरांकडे होता त्यांनी दिला. अमृता आपली पर्स घेते आणि वर निघून जाते. तिलोत्तमा मोनिकाला ओरडते. तिलोत्तमा म्हणते, मोनिका हे काय लावलेस तू? तुझ्या ह्या असल्या वागण्याचा मला आता वैताग यायला लागला आहे. मोनिका एक लक्षात ठेव, माझी अमृता कधीच खोटं बोलत नाही. तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. मोनिकाला जास्त ऐकून घ्यावं लागलं म्हणून तिची चिडचिड चालू असते. तर इथे अमृता ओवी रूममध्ये येतात. अमृता म्हणते, ओवी बरं झालं नाटक केलंस तू, नाहीतर पकडले गेलो असतो. ओवी म्हणते, पण काकू माझं ॲडमिशनच केलं नाही तू तिथे. अमृता म्हणते, बाळा सॉरी, आपल्याला ॲडमिशन नाही घेता येणार. ओवी अमृतावर रागवते. ओवीला काहीही केलं तरी गाणं शिकायचंच असतं. अमृता म्हणते, तुला त्या क्लासला मी टाकेन, पण एक अट आहे. ओवी तू तुझ्या बाबांचं नाव आणि आपलं आडनाव तिथे अजिबात सांगायचं नाही आहे. ओवी विचारते, मग फॉर्मवरती नाव काय लिहायचं? अमृता म्हणते, तुझं खरं नाव लिहायचंच नाही, आपण खोटं नाव लिहायचं. आपण तुझं नाव लिहायचं ओवी अमृता पाणसे आणि कोणी काही विचारलं तर सांगायचं की तू तुझ्या आईचं नाव लावतेस. ओवीला आता गाणं शिकायला मिळणार म्हणून ओवी खुश होऊन जाते. तर रात्री जगन्नाथ, अबीर दोघं चेस खेळत असतात आणि अबीर खूप छान चेस खेळतो. जगन्नाथ म्हणतो, वा अबीर, बापासारखा खेळतोस तू. सारंगचं नाव निघाल्यामुळे सावली, अबीर, जगन्नाथ एकमेकांकडे फक्त बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.